हे हिरवा वाटण आहे. ह्याच्यात काय काय घेतले मी. हे पातेलं एकदम नवीन आहे, पहिल्यांदा मी चुलीवर ठेवणार आहे. खराब नाही होणार आहे याची काळजी घ्यायची म्हणून माती लावून घेणार आहे. कुंडीतलंच माती घेते, नर्सरीचे आणून टाकले ना लाल माती. असं लावलं ना की खराब नाही चुलीवर ठेवली. हाय मित्रांनो, आज मी चुलीवर कोकण पद्धतीचे कढी करणार आहे. ह्याच्या आधीही मी केले कढी, पण ते पंजाबी स्टाईलच्या कढी पकोडा असतात ना ते केले मी. आज एकदम सिंपल कोकणी पद्धत, मालवणी पद्धतचं मी कढी करणार आहे. आणि एकदा गेले होते तिथे मी त्याचं टेस्ट बघितले, खाल्लं, मला खूप आवडलं. 2-3दा केलं पण आहे, पण मला खूप इच्छा आहे की आज मी माझ्या ब्लॉगमध्ये हे करून दाखवणार आहे. त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते. हे 2 वाटी दही घेतले. हे दही 2 वाटी दही घेतले ना, त्यात मी हे तांदळाचं पीठ 1 चमचा आहे, 1.5 चमचा बेसन आहे, हे हिरवा वाटण आहे. ह्याच्यात काय काय घेतले मी. मिरची आहे 4, कोथिंबीर आहे, आलं लसूण आहे, ह्याच्या मी पेस्ट करून ठेवले हिरवा वाटण. आणि ओलं खोबरं पण घातलं आहे मी ह्याच्यात. आणि फोडणीसाठी मोहरी घेतले, जिरा घेतले, थोडा त्यात बघा मेथी पण घेतली मी. आणि हे हिंग आहे आणि कढीपत्ता म्हणजे असं म्हणजे इथून मी तोडून घेतले बसले मी. बरोबर आहे बघा, आमच्या हातात येते, इथून बसून मी घेतलं होतं. त्यात नाही लागलं तर अजून घेणार आहे, पण बसलं मजेशीर म्हणजे इथून ओढून घेणार आहे मी. या दिवाळीत मी हे नवीन एक पितळाचं पातेलं घेतलं, अजून वापर नाही केले मी कुठेही. पण आज माझी इच्छा आहे की ह्याच्यामध्ये कढी करून दाखवायची चुलीवर ठेवून. आता मित्रांनो, मला हे विचारायचं की चुलीवर ठेवले पितळाचं खराब होणार नाही ना. तरी मी माती लावून घेतले आहे बघा, काय होऊ नये म्हणून. आत कलई छान केलेले आहे. आणि आज मी ह्याच्यामध्येच कढी करणार आहे. आता मी हे बघा आमचे चूल बघा, चूल कसं पेटवले मी. कधीतरी आम्ही पेटवते, नेहमी नाही. चूल पेटवलंय बघा, आमचे चूल छान पेटले. त्याच्यावर हे पातेलं ठेवले. पातेलं पण अजून थोडा गरम व्हायचे, गरम नाही झाले. गरम झाले की त्यात तेल ओतणार आहे. पण त्याच्या आधी मी दाखवते तुम्हाला. हे दहीमध्ये हे 1 चमचा तांदळाचे पीठ, हे 1.5 चमचा बेसन, हे मीठ, चवीनुसार मीठ टाका. हे थोडा साखर, एवढं छोटा लहान चमच्याने एवढं साखर टाका. थोडी टाकता. खूप पेटलं ना काय होतं, ते जळतं ते मी खमंग भाजून घ्यायचे. आणि छान वास पण सुटले त्याचं, असं वास घ्यायच्या आधीमध्ये. मला हे कोकणात गेल्यावर हे कधी खूप आवडलं होतं. ते पण जास्त चुलीवर करत होते म्हणून त्याच्या बघूनच मी करायला लागले. ह्याच्यात मी जवळपास 1 ग्लास पाणी ओतले. हे झालेलं आहे जवळपास. आता मी ह्याच्यात झाले तयार. आता मी ह्याच्यात दही ओतते. ह्याच्यात मीठ आणि साखर आधीच घातले मी. आणि हे मिक्सरमध्ये जे वाटले होते ना ते मसाला, तर राहिलेलं त्यातच पाणी घातले. आणि ते भांड्यामध्ये ओतू. ते पण आपण ह्याच्यात ओतायचे. बघा मित्रांनो, मी केलेलं मालवणी पद्धतचा कढी चांगला. आता सगळं मी जिन्नस ह्याच्यात घातले व्यवस्थित. आता ह्याला चांगलं उकळी येऊ द्या. अजून उकळी नाही आलेले, चांगलं उकळी येऊ द्या, मग तयार होते हे मालवणी कढी. कढी चांगलं हे उकळायला सुरुवात झाली आहे.
उकळी आले की चांगलं असं मिक्स करत राहायचं, नाही तर दही फाटतं ते गरम ह्याच्यात. अंधार पण पडायला लागले म्हणून उजळ कमी झाले. मित्रांनो, अजून एक गोष्टी, मी कढीपत्ता फोडणी टाकायला विसर, पण असं काही नाही आहे, तुम्ही वरून पण टाकू शकता. मी वरून टाकले. तर हे झालंय, आता मी उतरून ठेवते. आमची कढी तयार झाली आहे बघा, किती सुंदर झाली आहे. हे बघा, ह्या बाउलमध्ये काढते. बघा मित्रांनो, आमच्या मालवणी पद्धतचा कढी तयार झाली आहे. असंच करा, मी एवढंच पातळ करते. पाहिजे तर तुम्ही अजून थोडं पातळ करू शकता. आणि बघा किती छान झालं आहे. मी पण 3-4दा बनवून बघितलं आहे, मग आज मी चुलीवर ट्राय केले एकदा. माझे हे कढी कसं झाली आहे एकदा जरूर कमेंट्स करून सांगा. आणि लाईक शेअर पण करा. नवीन आहे तर सबस्क्राईब करा. बाय.